विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. फिजिक्सला आयएमपी क्वेश्चन आहेत. ओके, कारण फिजिक्स मध्ये लॉ, डेफिनेशन, डिस्टिंग्विश, डायग्राम, डेरिव्हेशन्स. केमिस्ट्री मध्ये पण तसंच आहे. पण फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा अभ्यास हा मॅथ्स पेक्षा वेगळा आहे. मी तुम्हाला सांगू का? मॅथ्सला टार्गेट करतोय आपण. फिजिक्सचे ऑलरेडी आपण खूप आयएमपी क्वेश्चन्स दिलेत, केमिस्ट्रीचे पण दिलेत, लक्षात घ्या. आता मॅथ्सच्या बाबतीत मी तुम्हाला सांगू का, की मी आयएमपी क्वेश्चन तुम्हाला प्रोव्हाईड करणार आहे. पण असा टॉपिक मी सुरुवातीला सिलेक्ट करतोय, की जो एक्झाममध्ये मात्र शेवटी अटेम्प्ट करायचा आहे. असा टॉपिक मी सुरुवातीला घेतोय, की तो आपल्याला म्हणतो, "अरे सोपं आहे, सगळं सोपं आहे." मी पण त्या ट्रॅपमध्ये फसलो गेलोय इंजिनिअरिंगला. सांगू का टॉपिकचं नाव? मॅट्रायसिस, मॅट्रिक्स. सोपं वाटतं. काय अवघड आहे त्याच्यात? वेगवेगळ्या मेथड असतात. ईझी मेथड असतात सगळ्या, लक्षात घ्या. खूप ईझी असतं. पण मी काय तुम्हाला सांगितलं सगळ्यात शेवटी का सोडवायचं? मॅट्रिक्सचे क्वेश्चन हे टाईम कन्झ्युमिंग असतात. अॅक्युरसी लागते तिथं, लक्षात घ्या. नाही आन्सर बरोबर झालं, मॅथ्स टॅली करत बसला तुम्ही, चुकलं तर वेळ पण वाया जातो आणि शेवटी तणाव येतोय. सीईटीचा विचार केला जर मॅट्रिक्समध्ये तर शॉर्टकट्स आहेत. ओके, आपल्या आता बघूच नका. आता बघू नका, बोर्ड नंतर बघू आपण. ठीक आहे. मग मेन हा टॉपिक खूपच सोपा आहे, कारण प्रश्नाचे टाइप आहेत कुठे याच्यात जास्त. पहिल्यांदा तुम्हाला सांगतो ए इन्व्हर्स काढायचा आहे. एक रो ऑपरेशन, कॉलम ऑपरेशन किंवा ॲडजॉइंट मेथड. ॲडजॉइंट मध्ये तुम्ही कोफॅक्टर काढणार. मग कोफॅक्टर मॅट्रिक्स फाइंड आउट करा असं विचारतील. सगळ्यात महत्वाचा हा टॉपिक आहे किती मार्काला? 6 मार्काला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, की 4 मार्काचा एक फिक्स क्वेश्चन येतोय सेक्शन डी मध्ये. झालं काय, तो 4 मार्काचा प्रश्न आणि 1-2 मार्काचा प्रश्न, टॉपिकचं वेटेज इथंच एंड होतंय. बघा मी सांगतोय काय. जर एखादी एमसीक्यू आली, तरी पण उरले 4 मार्क. आलं लक्षात तुमच्या? मेन पॉइंट काय आहे बघा, की ए इन्व्हर्स काढताना एक गोष्ट लक्षात ठेवा रे, तुम्ही एक मॅट्रिक्स असतो, बरोबर आहे? ए इंटू ए इन्व्हर्स इक्वल्स टू आय असणार, लक्षात घ्या. मेन पॉइंट काय सांगू तुम्हाला मी? इन्व्हर्स काढायचा आहे, रो ऑपरेशन ॲट एनी कॉस्ट इथं पहिल्यांदा 1 आणण्याचा प्रयत्न करा पहिल्या पोझिशनला. त्याचाच वापर करून, या 1 चाच वापर करून इथं आणि नंतर या ठिकाणी 0 आणायचं. म्हणजे कसं? समजा इथं 2 आहे R2 मध्ये, तर R2 मायनस ट्वाइस R1 करायचं. इथं 4 आहे. R3 मायनस 4 R1 करायचं. पण या 1 चा वापर करूनच इथं 0 आणायचं. पहिली स्टेप, मला इथं 1 पाहिजे. दुसरी स्टेप, इथं 0 पाहिजे. तिसरी स्टेप, इथं 0. चौथ्या स्टेपमध्ये मी इथं 1 आणणार आहे. त्याचा वापर करून मी इथं 0 आणणार आहे आणि नंतर मी इथं जो नंबर असेल त्या नंबरला डिव्हाईड केलं, की मला इथं 1 मिळेल. असं का? एकदा का हे 3 झिरो कॅन्सल केले, तर मग इथं 0, इथं 0, इथं 0 आणणं पॉसिबल होतं, ईझी होतं. नाहीतर इथं 0 आणला तर इकडे 0 कॅन्सल होतो. इकडचं अशा गोष्टी होतायत. हे मी इंजिनिअरिंगला शिकलो बरं का. हां, कारण आमच्या वेळेस मी काय शिकवलं लक्ष दिलंच नव्हतं क्लासमध्ये. मला काय समजत नव्हतं म्हणून मी हताश झालो होतो, लक्षात घ्या. पण मी तुम्हाला सांगतो, या मेथडनं गेल्यानंतर इन्व्हर्स इझिली जमतोय. ऑपरेशन, नो ऑपरेशन. अरे मग कॉलम ऑपरेशन जरी असलं, तर पहिला इथं 1 आणायचं. मग इथं 0, मग इथं 0, मग इथं 1, मग इथं 0 आणा. ठीक आहे. मग इथं 1 आणा आणि त्याचा वापर करून इकडं 0 तुम्ही आणू शकताय. ओके. मग सगळ्यात महत्वाचं रो ऑपरेशन, कॉलम ऑपरेशन ठीक आहे हो. ॲडजॉइंट. सांगू का गंमत तुम्हाला? की जे इन्व्हर्स हा जो प्रकार आहे ना, हा तुम्हाला इंजिनिअरिंगला गेल्यावर पण थोडाफार लागणारच आहे, लक्षात घ्या. तिथं रँक ऑफ मॅट्रिक्स वगैरे फाइंड आउट करावं लागतंय. याच मेथडनं जावं लागतंय. खूप वेळ लागतो याच्यामध्ये आणि एक्युरसी पाहिजे बरं का बाळांनो. साध्या गोष्टी असतात, साध्या गोष्टी लक्षात घ्या. 3 इंटू 3 6 लिहितात मुलं. अरे 3 इंटू 3 9 आहे. 6 लिहिलं जातं गडबडीत. मग आता मला सांगा, तुम्हाला हे तिन्हीची ना प्रॅक्टिस कधी करा? आत्ता करा. आज करा. आज करा, आत्ता करा ही प्रॅक्टिस, लक्षात घ्या, की परीक्षे वेळेस मला हा टॉपिक बघायची गरजच लागणार नाहीये. नेक्स्ट, मेथड ऑफ इन्व्हर्जन, मेथड ऑफ रिडक्शन. मला वाटतं संपला टॉपिक. हां. आता मेथड ऑफ रिडक्शन किती सोपं असतं, की तुम्हाला फक्त समजा लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स हा 0 आणला तरी बास झालं. मग तुम्ही मल्टिप्लाय करून मेथड ऑफ रिडक्शन आणि मेथड ऑफ इन्व्हर्स मधले जे वर्ड आहे ना, तेच परीक्षेत येतात. ओके. म्हणजे या लेक्चरचं कन्क्लुजन काय? रिडक्शन, इन्व्हर्जन मला माहिती आहे परीक्षेत काय येणार आहे. ओके. असं तुमच्या ह्यानं बोलतोय मी. तुम्हाला माहिती आहे परीक्षेत काय येणार आहे. प्रश्न ईझी आहे. पुस्तकाच्या बाहेरचं काय येणार नाहीये. पण इथं काय पाहिजे? एक्युरसी पाहिजे. ओके. तुम्हाला आता समजा इथं कॉस आहे, थिटा, इथं साइन थिटा, इथं 1 वगैरे समथिंग आहे. मी काय बोललो? इथं मला 1 पाहिजे. कसं आणणार 1? दोघांचं स्क्वेअर करून ॲडिशन करा. स्क्वेअर प्लस आय स्क्वेअर आलं का 1? आलं का लक्षात तुमच्या?
म्हणजे तुम्हाला मी सांगितलं तसंच फॉलो करायचंय. 1-0-0 मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आणि मला आवडते ही मेथड. सगळ्यात सोपी आहे रे मेथड इंट्रोडक्शन आलंय परीक्षेत. तर आहे इन्व्हर्जन. पहिला ए इन्व्हर्स फाइंड आउट करा. त्याला पुन्हा ते मल्टिप्लाय करा बीनं. मग तुम्हाला ती एक्सची व्हॅल्यू मिळते. पण असू दे ना, 3 तास वेळ आहे ना बोर्डच्या एक्झाममध्ये. बरं, सी-ई-टीला शॉर्टकट आहे. 3/3 ला शॉर्टकट आहे. 2/2 ला तर शॉर्टकट सगळ्यात सिंपल आहे. फक्त नंबर्स उलट करायचे असतात. YouTubeवर आपला व्हिडिओ आहे आणि आपल्या चॅनलवरचा सगळ्यात जास्त व्ह्यू असणारा तोच व्हिडिओ आहे. ओके. इमिडिएटली हा टॉपिक करायला सुरुवात करा. आता एकदा फिनिश करा. तुम्हाला काय करायचंय तेवढं लक्षात ठेवायचंय. ऐकायची थोडीशी प्रॅक्टिस वगैरे करा. ओके. ठीक आहे मग टॉपिक हा फिनिश करा. ऑल द बेस्ट.